ओम श्री परमात्मये नमः. श्रीमद् भगवद्गीता गीता सार चॅप्टर 1. दंडवत प्रणाम मित्रांनो. भगवद्गीता आणि भगवद्गीतेच्या ज्ञानावर असंख्य लोकांनी काम केले आहे. काय माहीत अशा कितीतरी गीता तुम्ही ऐकल्याही असतील, पण मी आता आपल्यासमोर सादर करत आहे भगवद्गीतेची अजून एक व्याख्या. विशेष असं काय आहे या गीतेत? गीतेत जर काही विशेष असेल तर ते आहे परमेश्वर अवतार भगवंत श्री कृष्ण महाराज. बाकी आपण तर निमित्त मात्र आहोत, साधन आहोत. पण माझा हा प्रयत्न आहे की आजच्या या कोरोना महामारीच्या काळात हा ग्रंथ आपल्याला मार्ग दाखवेल. सोप्या पद्धतीने आपण गीतेला समजू शकू आणि आपल्या रोजच्या जीवनात याचा उपयोग करू शकू. जसं की गीतेबद्दल खूप काही बोलल्या ऐकल्या गेलेलं आहे. किंचितच असे धर्मग्रंथ असतील की ज्यांवर इतकं लिहिलं गेलेलं आहे. असं काय विशेष आहे या गीतेमध्ये की वेळोवेळी ही अजूनच आवश्यक आणि मार्गदर्शक पण होत आहे. एकदम सोप्या भाषेत सांगायचं झालं तर श्रीमद् भगवद्गीता म्हणजे एक उत्तर आहे. गीता ही उत्तर आहे विश्वातील अनेक प्रश्नांचं. आपल्या जीवनातील असा कोणताच प्रश्न अस्तित्वात नाही की ज्याबद्दल श्रीकृष्णांनी भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं नाही. आपल्या मन बुद्धीत असलेल्या शंका, समस्या, चिंता, कोणत्याही प्रकारचा आवेग, कोणत्याही प्रकारची दुविधा असेल, विश्वातील कोणत्याही धर्मसंकटाचं एकमेव उत्तर म्हणजे गीता. श्रीमद् भगवद्गीतेमध्ये एकूण 18 अध्याय आहेत आणि प्रत्येक अध्यायात वेद आणि उपनिषदांचे सार आहे. अरे, तुम्ही वेद आणि उपनिषद समजून घाबरू नका. हा विचारच करू नका की हे आपल्याला समजू शकणार नाही. याच्या प्रत्येक अध्यायात, प्रत्येक श्लोकात तुम्ही स्वतःला अर्जुन समजा. कारण अर्जुनाचे प्रत्येक शंका, प्रत्येक भय, प्रत्येक समस्या जर बघितली तर ती आपलीच समस्या आहे. आणि प्रत्येक समस्येचं समाधान सांगतात भगवान श्रीकृष्ण महाराज. श्रीकृष्णांना फक्त अर्जुनाचाच सारथी मानू नका, त्यांना आपल्या जीवनाचा सारथी माना. त्यांच्या म्हणण्यानुसार जर आपण चाललो तर मी दाव्याने सांगू शकतो की आपण सर्व समस्यांना सहजपणे सोडवू शकतो. ज्ञान किंवा धर्म किंवा ग्रंथाच्या मोठ्या मोठ्या गोष्टी या सत्रामध्ये होणार नाहीत. मित्रांनो, या ठिकाणी जीवनातील प्रॅक्टिकल सत्य आणि प्रॅक्टिकल प्रॉब्लेम्सच्या गोष्टी होणार आहेत. तर चला, मी आपल्याला घेऊन जातो श्रीमद् भगवद्गीतेच्या 18 अध्यायाच्या प्रवासाला. अध्याय 1, अर्जुन विषाद योग. अर्जुन विषाद योग हा पहिला अध्याय आहे. या ठिकाणी सुरुवात होते धृतराष्ट्राच्या प्रश्नाने. त्याला माहिती करून घ्यायचं आहे की युद्धभूमीवर काय होत आहे, त्याचा पुत्र दुर्योधन आणि त्याची सेना काय करत आहे आणि सोबतच पांडवांची सेना काय करते. त्यानंतर दोन्ही सैन्याचे वर्णन आणि त्यानंतर येतो अर्जुनाचा विषाद, म्हणजेच अर्जुनाचे दुःख, त्याची समस्या, त्याचं धर्मसंकट. चला ऐकूया अर्जुन विषाद योग. अथ प्रथमोऽध्यायः धृतराष्ट्र उवाच धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे
समवेतायुयुत्सवः मामका पांडवाश्चैव किमकुर्वत संजय. अर्थात धृतराष्ट्र म्हणतो, हे संजया, धर्मभूमीवर असलेल्या कुरुक्षेत्रात युद्धाच्या इच्छेने एकत्र असलेल्या माझ्या आणि पांडूच्या पुत्रांनी काय केले? हे ऐकताच संजय त्यांना उत्तर देतो. संजय उवाच दृष्ट्वा तु पांडवानीकं व्यूढं दुर्योधनस्तदा आचार्यमुपसंगम्य राजा वचनमब्रवीत. म्हणजे संजय म्हणतो, तेव्हा राजा दुर्योधनाने व्यूहरचना केलेले पांडवांचे सैन्य पाहिले आणि द्रोणाचार्यांजवळ जाऊन तो म्हणतो, पश्येतां पांडुपुत्राणामाचार्य महतीं चमूं व्यूढां द्रुपदपुत्रेण तव शिष्येन धीमता. म्हणजे अहो आचार्य, तुमच्या बुद्धिमान शिष्याने द्रुपदपुत्र दृष्टद्युम्नाने व्यूहरचना करून उभी केलेली ही पांडुपुत्रांची प्रचंड सेना बघा. अत्र शूरा महेश्वासा भीमार्जुन समायुधी युयुधानो विराटस्य द्रुपदस्य महारथ दृष्टकेतुश्च कीतान् काशीराजश्च वीर्यवान् पुरुजित् कुन्तिभोजश्च शैभ्यश्च नरपुङ्गवः युधा मनुष्य विक्रान्त उत्तमो जाश्च वीर्यवान् सौभद्रो द्रौपदेयाश्च सर्व एव महारथा. या सैन्यात मोठी मोठी धनुष्य घेतलेले, गदा घेतलेले भीम, अर्जुन यांसारखे शूरवीर, सात्यकी, विराट, महारथी द्रुपद, दृष्टकेतू, चेकितान, बलवान, काशीराज, पुरुजित, कुंतीभोज, नरश्रेष्ठ शैभ्य, पराक्रमी युधामन्यू, शक्तिमान उत्तमौजा, सुभद्रा पुत्र अभिमन्यू आणि द्रौपदीचे 5 पुत्र असे सर्वच महारथी आहेत. अस्माकं तु विशिष्ठाये तान्निबोधद्विजोत्तम नायका मम सैन्यस्य संज्ञार्थं तान् ब्रवीमिथे. अर्थात अहो ब्राह्मण श्रेष्ठ, आपल्यातील जे महत्त्वाचे आहेत तेही जाणून घ्या. आपल्या माहितीसाठी माझ्या सैन्याचे जे जे सेनापती आहेत ते मी आपणास सांगतो. भवान भीष्मश्च कर्णश्च कृपश्च समितिञ्जयः अश्वत्थामा विकर्णश्च सौमदत्तिस्तथैव च. म्हणजे आपण द्रोणाचार्य, पितामह भीष्म, कर्ण, युद्धात विजयी होणारे कृपाचार्य, अश्वत्थामा, विकर्ण, तसेच सोमदत्ताचा मुलगा भूरिश्राव, अन्यश्च बहवः शूरा मदर्ते त्यक्तजीविता नानाशस्त्रप्रहरणा सर्वे युद्धविशारदाः. इतरही माझ्यासाठी जीवावर उदार झालेले पुष्कळ शूरवीर आहेत. ते सर्वजण निरनिराळ्या शस्त्रास्त्रांनी सुसज्ज असून युद्धात पारंगत आहेत. अपर्याप्तं तदस्माकं बलं भीष्माभिरक्षितं पर्याप्तं पिदमेतेषां बलं भीमाभिरक्षितं. भीष्म पितामहांनी रक्षण केलेले आमचे हे सैन्य सर्व दृष्टांनी अजिंक्य आहे. तर
भीमाने रक्षण केलेले त्यांचे सैन्यही जिंकायला सोपे नाही. अयनेषुच सर्वेषु यथा भागमवस्थितः भीष्ममेवाभिरक्षन्तु भवन्तः सर्व एव हि. अर्थात म्हणूनच सर्व व्यूहांना प्रवेशद्वारात आपापल्या जागेवर राहून आपण सर्वांनीच निसंदेह भीष्म पितामहाचेच सर्व बाजूंनी रक्षण करावे. तस्य संजनयन हर्षं कुरु वृद्ध पितामह सिंहनादं विनदौष्ये शंखं दद्मो प्रतापवान. कौरवांतील वृद्ध महापराक्रमी पितामह भीष्मांनी त्या दुर्योधनाच्या अंतकरणात आनंद निर्माण करीत मोठ्याने सिंहगर्जनासारखी गर्जना करून शंख वाजविला. तत शंखस्य भैर्यस्य पन्वानक गोमुखा सहसैवभ्यहण्यन्त सशब्दस्तुमलो भवत. त्यानंतर शंख, नागर, नगारे, ढोल, मृदंग, शंखे इत्यादी वाद्ये एकदम वाजू लागली. त्याचा प्रचंड आवाज झाला. तत स्वैर्तैर्हैर्युक्ते महती स्यंदने स्थितो माधव पांडवश्चैव दिव्यो शंखो प्रदत्मतु. त्यानंतर पांढरे घोडे जोडलेला उत्तम रथात बसलेले भगवान श्री कृष्ण महाराज आणि अर्जुनानेही दिव्य शंख वाजविले. पांचजन्यं ऋषिकेशो देवदत्तं धनंजय पौंड्रं दद्मो महाशंखं भीमकर्मावृकोदरः. श्रीकृष्णाने पांचजन्य नावाचा, अर्जुनाने देवदत्त नावाचा आणि भयानक कृत्य करणाऱ्या भीमाने पौंड्र नावाचा मोठा शंख फुकला. अनंत विजयं राजा कुंतीपुत्रो युधिष्ठिर नकुल सहदेवस्य सुघोष मणिपुष्पको. कुंतीपुत्र राजा युधिष्ठिराने अनंत विजय नावाचा आणि नकुल व सहदेव यांनी सुघोष आणि मणिपुष्पक नावाचे शंख वाजवले. काश्यश्च परमेश्वास शिखंडी च महारथ दृष्टधुम्नो विराटस्य सात्यकीश्च पराजित द्रुपदो द्रौपदेयाश्च सर्वश्च पृथ्वीपदे सौभद्रश्च महाबाहु शंखं दद्मो पृथक् पृथक् सघोषोधार्तराष्ट्राणां हृदयानि व्यधारयत नभश्च पृथ्वीं चैव तुमलो व्यनुनादयन. अर्थात श्रेष्ठ धनुष्य असलेला काशीराज, महारथी शिखंडी, दृष्टधुम्न राजा विराट, अजिंक्य सात्यकी राजा द्रुपद, द्रौपदीचे पाचही पुत्र, महाबाहू सुभद्रा पुत्र अभिमन्यू या सर्वांनी हे राजा सर्व बाजूंनी वेगवेगळे शंख वाजवले आणि त्या भयानक आवाजाने आकाश व पृथ्वीला दुमटून टाकीत कौरवांची अर्थात आपल्या पक्षातील लोकांची छाती दडपून टाकलेली आहे. अथ व्यवस्थितान् दृष्ट्वा धार्तराष्ट्रान् कपिध्वज प्रवृत्ते शास्त्रसम्पाते धनुरुद्धम्य पाण्डव ऋषिकेशं तदा वाक्य निदमाह महीपते. अर्जुन उवाच सेनयोरुभयोर्मध्ये रथं स्थापयमेच्युत. अर्थात
महाराज, त्यानंतर ध्वजावर हनुमान असलेल्या अर्जुनाने युद्धाच्या तयारीने उभ्या असलेल्या कौरवांच्या सैन्याकडे बघून शस्त्राचा वर्षा होण्याची वेळ आली तेव्हा धनुष्य उचलून तो ऋषिकेश भगवंत श्रीकृष्णांना असे म्हणाला, हे अच्युता, माझा रथ दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी उभा करा. यावदेता निरीक्षेहम ये दुकामानवस्थितान कैर्मया सह योद्धव्यमस्मिन् रणसमुद्यमे. अर्थात, मी रणभूमीवर युद्धाच्या इच्छेने सज्ज झालेल्या या शत्रू पक्षाकडील योद्ध्यांना जोवर नीट पाहून घेईल की मला या उद्योगात कोणाकोणाशी लढणे योग्य आहे, तोवर रथ उभा करा. योत्समानान भिक्षेहम य एतेत्र समागता धार्तराष्ट्रस्य दुर्बुद्धे युद्धे प्रिय चिकर्षव. दुर्बुद्धी दुर्योधनाने युद्धात प्रिय करू इच्छिणारे जे हे राजे या सैन्यात आले आहेत त्या योद्ध्यांना मी पाहतो. संजय वाच. संजय म्हणतो धृतराष्ट्रांना, एव मुक्तो ऋषिकेशो गुडाकेशेन भारत सेनयोरुभयोर्मध्ये स्थापयित्वा रथोत्तमं भीष्मद्रोण प्रमुखता सर्वेषां च महीक्षितां. उवाच पार्थ पश्येतान् समवेतान् कुरुनिती. म्हणजे संजय धृतराष्ट्रांना म्हणतो, महाराज, अर्जुनाने असे सांगितल्यावर श्रीकृष्णांनी दोन्ही सैन्याच्या मध्यभागी भीष्म, द्रोणाचार्य व इतर सर्व राजांसमोर उत्तम रथ उभा करून म्हटले, हे पार्था, युद्धासाठी जमलेल्या या कौरवांना पहा. तत्र पश्यास्थितान् पार्थ पितॄणात पितामहान् आचार्य मातुलान् भ्रातॄन् पुत्रान् पौत्रान् सखींस्तथा श्वशुरान् सुहृदश्चैव सेनयोरुभयोरपि तान् समीक्षय स कौन्तेय सर्वान् बन्धूनवस्थितः कृपया पर्यादिष्टो विषीदन्निदमब्रवीत्. अर्जुन उवाच दृष्ट्वेमं सजनं कृष्ण युयुत्सं समुपस्थितं सिदन्ति मम गात्राणि मुखं च परिशुष्यति वेफतुष्य शरीरे मे रोमहर्षश्च जायते. अर्थात, त्यानंतर कुंतीपुत्र अर्जुनाने त्या दोन्ही सैन्यामध्ये असलेल्या काका, आजे, पणजे, गुरु, मामा, भाऊ, मुले, नातू, मित्र असणारे आणि हितचिंतक यांना बघितले. तेथे असलेल्या त्या सर्व बांधवांना पाहून अत्यंत करुणेने व्याप्त झालेला कुंतीपुत्र अर्जुन शोकाकुळ होऊन असे म्हणतो, हे यादव श्रेष्ठ, युद्धाच्या इच्छेने रणांगणावर उभ्या असलेल्या या सज्जनांना पाहून माझे अवयव गळून जात आहेत. तोंडावला पुरड पडलेली आहे, शरीरात कंप सुटला आहे आणि अंगावर रोमांच उभे राहत आहे. गांडीवं संस्वते हस्त्वा त्वक्चैव परिदह्यते न च शक्नोम्यवस्थातुं भ्रमतीव च मे मन. म्हणजे हातातून गांडीव धनुष्य पडून जात आहे, अंगाचा दाह होत आहे, तसेच माझे मन
भ्रमिष्ठासारखे झाले आहे, त्यामुळे मी उभा देखील राहू शकत नाही. निमित्तानि च पश्यामि विपरीतानि केशव, न च श्रेयो न पश्यामि हत्वा स्वजन्माहवे. हे केशवा, मला विपरीत चिन्हे दिसत आहेत. युद्धात आपतांना मारून कल्याण होईल असे मला वाटत नाही. न कांक्षे विजय कृष्ण, न च राज्यं सुखानि च, किन्नो राजेन गोविंद, किं भोगैर्जीवितेन वा. हे कृष्णा, मला तर विजयाची इच्छा नाही, राज्याची नाही की सुखाचीही नाही. हे गोविंदा, आम्हाला असे राज्य काय करायचे? अशा भोगांनी आणि जगण्याने तर मी काय लाभ होणार? तर मला लाभ काय होणार? येषामर्थे कांक्षितं नो राज्यं भोगा सुखानि च, तैमे व्यस्थिता युद्धे प्राणां त्यक्त्वा धनानि च. आम्हाला ज्याच्यासाठी राज्य, भोग आणि सुखादी अपेक्षित आहेत, तेच हे सर्वजण संपत्तीची आणि जीविताची आशा सोडून युद्धात उभे ठाकले आहेत. आचार्य पितर पुत्रा सतैव च पितामहा, मातुला श्वशुरा पौत्रा शाला संबंधिनस्तदा. गुरुजन, काका, मुलगे, आजे, मामा, सासरे, नातू, मेहुणे, त्याचप्रमाणे इतर आप्तही आहेत. एतान हन्तुमिच्छामि घ्नतोऽपि मधुसूदन, अपि त्रैलोक्यराज्यस्य हेतु किन्नु मही कृते. हे मधुसूदना, हे मला मारण्यास तयार झाले तरी किंवा त्रैलोकाचा राज्यासाठीही मी या सर्वांना मारू इच्छित नाही. मग पृथ्वीची काय कथा? निहत्य धार्तराष्ट्राणां का प्रीतिश्च जनार्दन, पापमेवाश्रयोदस्मान् हत्वैतानाततायिनः. हे जनार्दना, धृतराष्ट्राच्या मुलांना मारून आम्हाला कोणते सुख मिळणार? या आततायींना मारून आम्हाला पापच लागणार. तस्मान्नरहा वयं हन्तुं धार्तराष्ट्रान् स्वबान्धवान्, स्वजनं हि कथं हत्वा सुखिनः श्याम माधव. म्हणूनच हे माधवा, आपल्या बांधवांना, धृतराष्ट्र पुत्रांना आम्ही मारणे योग्य नाही. कारण आपल्या कुटुंबियांना मारून आम्ही कसे सुखी होणार? यद्यपेतेन पश्यन्ति लोभोपहत चेतसा, कुलक्षये कृतं दोषं मित्रद्रोहे च पातकं, कथं न ज्ञेयमस्माभिः पापादस्मान्निवर्तितुं, कुलक्षय कृतं दोषं प्रपश्यद्भिर्जनार्दन. म्हणजे जरी लोभामुळे बुद्धिभ्रष्ट झालेल्या यांना कुळाचा नाश झाल्यामुळे उत्पन्न होणारा दोष आणि मित्रांशी वैर करण्याचे पातक दिसत नसले तरी, हे जनार्दना, कुळाच्या नाशाने उत्पन्न होणारा दोष स्पष्ट दिसत असतानाही आम्ही या पापापासून परावृत्त होण्याचा विचार का बरे करू नये? कुलक्षये प्रणश्यामि कुलधर्मा सनातन, धर्मे नष्टे कुलं कृष्णं मधर्मो विभवत्युत.
कुळाचा नाश झाला असता परंपरागत कुलधर्म नाहीसे होतात. कुलधर्म नाहीसे झाले असता त्या कुळात मोठ्या प्रमाणात पाप फैलते. अधर्माभिद्भवात् कृष्ण प्रदूषन्ति कुलश्रिय श्रीषु दृष्टार्सु वार्ष्णेय जायते वर्णसंकर. हे कृष्णा, हे पाप अधिक वाढल्याने कुळातील स्त्रिया अतिशय बिघडतात. आणि हे वार्ष्णेया, स्त्रिया बिघडल्या असता वर्णव्यवस्थेचा नाश होतो. संकरो नरकायेव कुलज्ञानं कुलस्य च पतन्ति पितरो हेषां लुप्तपिंडोदकक्रिया. वर्णसंकर हा कुळाचा नाश करणाऱ्यांना आणि कुळाचा नाशकालाच नेतो. कारण श्रद्धा, जल, तपर्ण इत्यादींना मुकलेले यांचे पितर अधोगतीला जातात. दौशेरे ते कुलज्ञानं वर्णसंकरकारकै उत्सादन्ते जातिधर्म कुलधर्मस्य शाश्वतः. अर्थात या वर्णसंकर करणाऱ्या दोषामुळे परंपरागत जातीधर्म आणि कुलधर्म उद्ध्वस्त होतात. उत्सन्न कुलधर्माणां मनुष्याणां जनार्दन नरके नियतं वासो भवितीत्यनुशुश्रुमः. हे जनार्दना, त्यांचे कुलधर्म नाहीसे झाले आहेत. अशा माणसांना अनिश्चित काळापर्यंत नरकात पडावे लागते, असे आम्ही ऐकत आलो आहोत. अहो बत महात्पापं कर्तुव्यवस्थिता वयं यद्राज्य सुखलोभेण हंतुम स्वजनमुद्यता. म्हणजे अरे रे, किती खेदाची गोष्ट आहे. आम्ही बुद्धिमान असून राज्य आणि सुख यांच्या लोभाने कुटुंबियांना ठार मारायला तयार झालो. हे एवढे मोठे पाप करायला उपयुक्त झालो. यदि माम प्रतिकार म शस्त्रं शस्त्रपानय धार्तराष्ट्रारणे हन्यु स्तम्मे क्षेमतरं भवेत. जर शस्त्ररहित व प्रतिकार न करणाऱ्या मला हातात शस्त्र घेतलेल्या धृतराष्ट्र पुत्रांनी रणात ठार मारले तरी ते मला अधिक कल्याणकारक ठरेल. संजय उवाच एवमुक्त्वार्जुन संख्ये रथोपस्थ उपाविशत् विसृज्य सरं चापं शोकसंविघ्नमानस. संजय म्हणाला, रणांगणावर दुःखाने उद्विग्न मन झालेला अर्जुन एवढे बोलून बाणासह धनुष्य टाकून देऊन रथाच्या मागील भागात जाऊन बसतो. मित्रांनो, हा होता भगवद्गीतेचा पहिला अध्याय, अर्जुन विषाद योग. यामध्ये अर्जुनाचे दुःख, शंका येण्याची गोष्टी आपल्यासमोर प्रगट होऊन येतात. आता यानंतरच्या अध्यायात श्रीकृष्ण हे अर्जुनाच्या दुःखाच्या, शंकेच्या, समस्यांचा, प्रश्नांचा कशा प्रकारे उत्तर देतात हे बघणार आहोत. यानंतर भेटूया दुसऱ्या अध्यायात. तोपर्यंत परवानगी द्या. दंडवत प्रणाम. जय श्रीकृष्ण.